एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। तमाम सोलापूरकर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहे ते सोलापुरातील सर्वात मोठं आणि भव्य दिव्य असं प्रदर्शन सलग 25व्या वर्षी आपल्या सेवेत सोलापूरकरांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो 2025 बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी ते मंगळवार 18 फेब्रुवारी 2025 दरम्यान भव्य स्वरूपात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच होम मैदानावर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर प्रोडक्ट्स, कॅम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंट आणि खूप काही ते देखील एका छताखाली भव्य डिस्काउंट, भरपूर कॅशबॅक, 0% व्याज दराने कर्ज अशा एकाहून एक आकर्षक ऑफर्स, मेन्स स्पॉन्सर, शार्प ओन स्पॉन्सर, हायफा, MIT विश्वप्रयाग, युनिव्हर्सिटी BPL तुमची प्रतीक्षा संपली। आता तुमच्या आवडत्या वस्तू खरेदीचा मनसोक्त आनंद लुटा। इलेक्ट्रो 2025 दररोज दुपारी 4 ते रात्री 9:30 वाजता आणि रविवार दिवसभर अर्थात सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि फायदा करून घ्या। इलेक्ट्रो 2025 होम मैदान सोलापूर। शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवमूर्तींची प्रतिष्ठापना। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळिंबी आड शिंदे चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते श्रीचे विधिवत पूजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली। त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले। यानंतर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांनी शिवजयंतीनिमित्त शहरवासींना शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब काळे, राजन जाधव, दिलीप कोल्हे, श्रीकांत डागे, उत्सवाध्यक्ष सुशील बनपटे, विनोद भोसले, श्रीकांत गाडगे गुरुजी, मनोज गादेकर, सुनील रसाळे, महेश अन्मे, जगदीश पाटील, बाळासाहेब पुणेकर, तात्यासाहेब वाघमोडे, मतीन बागवान, बजरंग जाधव, मारुती सावंत, अमोल कळम, सदाशिव पवार, नरेश मोहिते, रवी मोहिते, राजू सुपाते, विवेक इंगळे, अंबादास शेळके, प्रीतम परदेशी, ब्रह्मदेव पवार, लिंगराज जाधव, सचिन चव्हाण, सुभाष पवार, आदित्य गाडगे, डॉक्टर लक्ष्मण काळे, संदीप जाधव आणि अनिल छत्रीबंद, सुनील शेळके, अनिल मस्के, जितू वाडेकर, विनायक टेंभुर्णीकर, महादेव गवळी, लहू गायकवाड, विजय पोकाळे, दिनकर जगदाळे, सचिन गुंड, प्रकाश ननवरे, गोवर्धन गुंड, विश्वजित गायकवाड, सोमनाथ शिंदे, सचिन स्वामी, बसू कोळी, देवीदास घोले, राजू काकडे, दिनकर जगदाळे, सुनील भोसले, प्रताप चव्हाण, रमेश जाधव, राम माने, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, रोहन माने, श्रीनिवास संगा, महेश जिंदम, सुषमाताई गाडगे, लता फुटाणे, सुनंदा साळुंके, मनीषा नलावडे, लता ढेरे, मनीषा महाडिक, श्रद्धा कंदुरे, वंदना भिसे, प्रतीक्षा चव्हाण, अश्विनी भोसले, वैजयंती भोसले, चारुशिला जगदाळे, नीलिमा शितुळे, मनीषा माने, पूजा शेळवणे, दीपाली चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। देवेंद्रजी कोठे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली। आज या निमित्ताने दोन्ही आमदारांनी वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो। आणि आज या भागाचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते व छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे सर्व प्रमुख ट्रस्टी, विद्यमान ट्रस्टी, सर्व महिला माता भगिनींच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला। सोलापूर शहरातील मध्यवर्ती महामंडळ हे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला अभिप्रेत असलेले एक महामंडळ आहे। एखाद्या महापुरुषाची जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरी करावी, फक्त जयंती पुण्यतिथीच्या काळातच नाही तर 365 दिवस आपल्या महापुरुषांचे विचार
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यातून कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याचं एक उत्तम उदाहरण आपल्या मध्यवर्ती महामंडळाने आपल्यासमोर आदर्शवत म्हणून ठेवलेलं आहे. स्वर्गीय मुरलीधर घाडगे पैलवान यांनी सुरू केलेलं, त्या काळातील सगळ्या जुन्या लोकांना सोबत घेऊन सुरू केलेलं हे महामंडळ आजच्या पिढीने देखील आदरणीय पद्माकर नानासाहेब काळे असतील व त्यांना साथ देणारे सर्व आजी माजी नगरसेवक असतील यांनी एक चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे. आपल्यालाच एक सहकारी, आपल्या मध्यवर्ती महामंडळातलाच मी सदस्य आपल्यासोबत नगरसेवक म्हणून काम केलं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करतोय. मी व विजयकुमार देशमुख मालक असतील व भाजप महायुतीचे सगळे आमदार असतील, आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की आम्ही सरकार म्हणून प्रत्येक निर्णयात आपल्या मध्यवर्ती महामंडळासोबत असू. आपले कुठलेही प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या स्तरावरती आणणार नाही. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण अनेक वेळा इथं आवश्यक त्या निधी उपलब्ध करून एक चांगल्या पद्धतीचा एक आदर्श मंदिर आपल्या महाराजांचं आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे. येणाऱ्या काळात जर कुठल्या प्रकारची निधी लागत असेल तर आम्ही सर्व आमदार आपल्या सोबत राहून वाटेल तितका निधी आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ, हा निश्चितच आपल्याला सगळ्यांना शब्द देतो व सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आपण एक शांततेत भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यात साजरा करूयात असा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. साहेब, मान्य या कार्यक्रमाला वरून उपस्थित असलेले माझे सहकारी लेखक देवेंद्रजी आमदार देवेंद्रजी कोटेसाहेब, कोटेसाहेब, माननीय नानासाहेब काळेजी, तसेच दिलीप भाऊ, राजन भाऊ, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय बंधूपती, प्रथमतः आपल्या सगळ्याला स्थापनेच्यामुळं शुभेच्छा देतो. आज देशभरातून एक उत्साहाचं लहर आहे. ज्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगात रक्त सळसळ करते, लहानापासून ते वयस्कर माणसापर्यंत असे आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आपण जयंती करत असताना आपण अनेक उत्सवाचे चांगले कार्यक्रम या सोलापूर शहरातून असू द्या किंवा या देशभरातून हा उत्सव साजरा होत असताना आपणही मागे नाही आहे. सोलापूर जिल्हा हे अग्रसर आहे. प्रत्येक खेडेपाड्यापासून ते आपल्या शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत त्याप्रमाणे आपण एकदम उत्साहाने करूया, पण कायद्याच्या चौकटीत बसून करूया. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही आपल्याला ज्या महाराजांचं जे आपल्याला शिकवण आहे किंवा महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सातत्याने करावं. कारण आज आपल्याला ही काळाची गरज आहे. महाराजांनी ज्यावेळी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही केलं ते आज आपण ते खाली आपल्याला येणाऱ्या तरुण पिढीला देण्याची गरज आहे. म्हणूनच आपण सगळे हे उत्सव साजरे करतो. सर्वसामान्य जनतेपर्यंत हा त्यांचा चरित्र, त्यांची शिकवण, त्यांनी ज्याने आपल्यासाठी जे काही केलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथपर्यंत नेणं हे खरं काळाची गरज आहे. आजच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला 2 शब्द देतो.